नमस्कार. सत्र 5 श्री गणेश पुराण उपासनाखंड अध्याय क्रमांक 57 शूरसेन व इंद्राची भेट. ब्रह्मदेव व्यासांना श्री गणपतीचे महात्म्य सांगत होता. तो म्हणाला, मी तुला गणेश भक्तीपर आणखी काही कथा सांगणार आहे, त्या लक्षपूर्वक ऐक. मध्य प्रांतात सहस्त्रपूर नामक एक नगर होते. तेथे शूरसेन नावाचा राजा राज्य करीत असे. तो न्यायप्रिय होता. तो आपल्या प्रजेची पुत्रवत काळजी घेत असे. त्याची पत्नी ही सुशील, साध्वी व धर्मानुगामी होती. एके दिवशी शूरसेन राज्यसभेत बसून नित्याचे कामकाज करीत होता. अकस्मात सर्वत्र दिव्य प्रकाश पडला. सुश्राव्य संगीत ऐकू येऊ लागले. त्या चमत्काराने समस्त राजसभा स्तंभित झाली. राजासह सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले. दूतांनी बाहेर जाऊन पाहिले. त्यांना एक अतिभव्य तेजस्वी विमान आकाशमार्गाने जाताना दिसले. त्या विमानातून दिव्य संगीत ऐकू येत होते. श्वेतकुष्ठ झालेल्या एका दूताची त्यावर दृष्टी पडली. तेव्हा ते विमान जागेवरच थांबले आणि खाली उतरले. हे वृत्त कळताच राजा त्वरेने बाहेर आला. तो त्या विमानापाशी गेला. त्यामध्ये देवराज इंद्राला पाहून त्याला खूपच आनंद झाला. त्याने विनम्रतेने नमस्कार केला आणि म्हणाला, महाराज, आज मोठ्या भाग्याने तुमचे दर्शन झाले. मी धन्य धन्य झालो. आपण कोठे जात होतात? अचानक येथे कसे काय उतरलात? इंद्र म्हणाला, नारदांनी मला भृशुंडी ऋषींची कथा सांगितली. त्याने गणपतीची इतकी उत्कट आराधना केली की तो त्याच्यासारखाच दिसू लागला. ते नवल पाहण्यासाठी मी स्वतः भृशुंडींच्या दर्शनास गेलो होतो. त्यांच्या आश्रमातून मी अमरावतीकडेच निघालो होतो. तेवढ्यात तुझ्या एका कुष्ठी दूताची माझ्या विमानावर दृष्टी पडली. त्यामुळे त्याची गती कुंठित होऊन ते खाली उतरले. ते ऐकून शूरसेनास मोठे आश्चर्य वाटले. तो म्हणाला, देवा, तुम्ही भृशुंडीचे दर्शन घेऊन आलेले आहात. तो ऋषी तपोबलाने आपल्या आराध्य दैवतासारखाच झाला ही त्रैलोक्यात अलौकिक अशीच घटना आहे. माझ्या मनात त्या थोर गणेश भक्ताविषयी जाणून घेण्याची इच्छा आहे. तरी त्याच्याविषयी काही सांगा. अध्याय 58 भृशुंड ऋषींची कथा. शूरसेनाचा मनोभाव जाणून इंद्र म्हणाला, हे राजा, गणेश भक्तीची थोरवी विलक्षण आहे. गणेश भक्तांच्या दर्शनाने इतरे जन पावन होतात. मीही त्याचसाठी भृशुंडींच्या दर्शनास गेलो होतो. आता त्याची कथा ऐक. दंडका आरण्यनंद नावाचे एक नगर होते. तेथे एक कोळी राहत असे. तो अतिशय दुष्ट होता. तो चोऱ्या करायचा, लोकांना अनेक प्रकारे त्रास द्यायचा. एके दिवशी संतप्त नागरिकांनी त्याला नगरातून हद्दपार केले. मग तो अरण्यात राहून वाटमाऱ्या करू लागला. बरीच संपत्ती मिळवून तो आपल्या परिवारासह चैनीत राहू लागला. एके दिवशी तो कोळी शिकारीसाठी अरण्यात गेला होता. श्वापदांच्या मागे धावून तो पुरता दमला. मग फिरत फिरत एका सरोवरापाशी आला. ते सरोवर गणेश तीर्थ म्हणून प्रसिद्ध होते. त्याने तेथे स्नान केले आणि तो माघारी वळला. समोरून मुद्गल ऋषी गजाननाचे नामस्मरण करीत येत होते. त्यांचा वध करून चीजवस्तू लुबाडावी असा विचार करून त्याने खड्ग उपसले. तर काय आश्चर्य, त्याने उगारलेले खड्ग खाली गळून पडले. त्यावेळी ऋषींची सौम्य, शांत, तेजस्वी मुद्रा पाहून त्याच्या मनाला एक वेगळेच समाधान लाभले. त्याच्या अंतःकरणातील हिंसावृत्ती मावळली. मुदुलांनी त्याच्याकडे पाहून मंदस्मित केले. ते म्हणाले, अरे धीवरा, तू मला मारणार होतास ना? मग तुझे खड्ग खाली कसे पडले?
ते ऐकून कोळ्याने मुदलांचे पाय धरले. तो म्हणाला, हे विप्रा, मला क्षमा कर. मी अत्यंत पापी आहे. मी अनेक दुष्कर्मे केली आहेत. पण आज तुझ्या दर्शनाने माझे मन शांत झाले. माझ्या मनात वैराग्य उत्पन्न होणे हा गणेश तीर्थातील स्नानाचा आणि तुझ्या तपश्चर्येचा पुण्य प्रभाव आहे असे मला वाटते. यापुढे मी शस्त्र धरणार नाही, हिंसा करणार नाही, कोणालाही छळणार नाही. मी तुला शरण आहे. तू माझा उद्धार कर. धीवराची ती कळवळ्याची वाणी ऐकून मुदलांचे मन द्रवले. त्यांनी त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहिले. आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवला. आपल्या हातातील काठी तेथेच जमिनीत रोवली आणि म्हणाले, धीवरा, तू गणेशाय नमः या षडक्षरी मंत्राचा अहोरात्र जप कर. मी परतून येईपर्यंत किंवा या शुष्क काठीला पाने येईपर्यंत तू तुझे जपानुष्ठान चालू ठेव. तुझे कल्याण होईल. धीवराने त्यांचे म्हणणे ऐकले. मुद्दल ऋषी निघून गेल्यावर तो त्या काठी शेजारीच आसन घालून बसला. गुरुवचनांवर पूर्ण श्रद्धा ठेवून तो एकाग्र चित्ताने उपदिष्ट मंत्राचा जप करू लागला. हे अनुष्ठान 1000 वर्ष चालले होते. त्याच्या तपश्चर्येच्या पुण्यप्रभावाने काठीलाही अंकुर फुटला. त्याच्या स्वतःच्या अंगाभोवती वारूळ वाढले. त्यामधून गणेश मंत्राचा मंद ध्वनी ऐकू येत असे. कालांतराने मुदल ऋषी त्याच अरण्यातून अन्यत्र जात होते. त्यांना एकाएकी धीवराची आठवण आली. शोध घेत ते त्या काठी पुरलेल्या स्थानी आले. तिचे एका विस्तीर्ण वृक्षात रूपांतर झाले होते. त्याच्या मुळाशी एक भले मोठे वारूळ होते. त्यामधून गणेशाय नमः असा मंत्र जप ऐकू येत होता. मुदलांनी तेथील वेली व पालापाचोळा दूर केला. हलक्या हाताने वारुळही दूर केले. आतमध्ये तपोमग्न धीवराची तेजस्वी मूर्ती दृष्टीस पडली. मुदलांनी आपल्या कमंडलूतील अभिमंत्रित जल त्याच्यावर शिंपडले. त्यामुळे तो भानावर आला. त्याच्या मुखावर परमशांती विलसत होती. त्याच्या भुवयांमधून गणपती सारखीच एक सोंड उत्पन्न झाली होती. हे त्याचे बदललेले स्वरूप पाहून मुदलांनाही मोठे आश्चर्य वाटले. धीवराने डोळे उघडले. समोर आपल्या गुरुदेवांना पाहून तो अतिशय आनंदित झाला. त्याने साश्रू नयनांनी त्यांना नमस्कार केला. भूमध्यातून सोंड निघाली म्हणून त्यांनी धीवराचे भृशुंडी असे नाव ठेवले. ते म्हणाले, वत्सा, तुझ्या तपश्चर्येने मी अगदी संतुष्ट झालो आहे. गणेशाची आराधना करताना तूही गणेश स्वरूपच झाला आहेस. तू सर्व देवांना आणि गंधर्वांना पूजनीय होशील. तुझ्या दर्शनाने जीवमात्रांच्या इच्छा पूर्ण होतील. भृशुंडीला आशीर्वाद देऊन मृदल ऋषी मार्गस्थ झाले. मग तो तेथेच आश्रम बांधून राहू लागला. त्याने पुन्हा तपश्चर्या आरंभली. अशी 100 वर्षे लोटली. त्याच्या आराधनेने प्रसन्न झालेल्या गणपतीने त्याला प्रत्यक्ष दर्शन दिले. आपल्या आराध्य दैवताला सम्मुख पाहून भृशुंडी धन्य धन्य झाला. गणपतीने त्याला आशीर्वाद दिला. तो म्हणाला, हे मुने, या ठिकाणी माझ्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून तू 100 वर्षे उत्कट तपश्चर्या केली आहेस. हे स्थान नामलक्षेत्र या नावाने प्रख्यात होईल. येथे जप, तप, अनुष्ठान केल्याने अल्पावधीत कार्यसिद्धी होईल. येथील माझ्या मूर्तीच्या दर्शनाने भाविकांना मोक्ष मिळेल. इंद्राने शूरसेन राजाला ही कथा सांगितली. त्यामुळे त्याला मोठे समाधान वाटले. तो विनम्रतेने म्हणाला, हे देवेंद्रा, तुमचे विमान येथे जमिनीवर उतरले आहे. त्याने पुन्हा आकाशात उड्डाण केले पाहिजे. यासाठी मला काय करता येईल? इंद्र म्हणाला, हे राजा, तुझ्या राज्यात कोणी ब्राह्मण संकष्टी चतुर्थीचे व्रत करत असेल तर त्याला येथे बोलावून घे. त्याने चतुर्थी व्रताचे 1 वर्षाचे पुण्य अर्पण केले
तरच हे विमान पुन्हा उडेल. ते ऐकून शूरसेनाला मोठे नवल वाटले. तो म्हणाला, देवराज, संकष्टी चतुर्थी व्रताचे एवढे महात्म्य असेल तर त्याविषयी जाणून घेणे मला नक्की आवडेल. आपण माझ्यावर कृपा करा. हे व्रत कसे करावे, ते पूर्वी कोणी केले होते, त्याचा त्याला काय लाभ झाला, याविषयी सविस्तर सांगा. अध्याय 59. संकष्टी चतुर्थी व्रत महात्म्य. कृतवीर्यास पुत्रप्राप्ती. इंद्र म्हणाला, शूरसेना, प्राचीन काळी कृतवीर्य नावाचा एक पराक्रमी राजा होऊन गेला. तो सर्व गुणसंपन्न व सुशील होता. सुगंधा ही त्याची पत्नी. ती केवळ स्वभावाची पतिव्रता स्त्री होती. या राजाला यश, कीर्ती, ऐश्वर यापैकी कसलीच कमतरता नव्हती. पण पुत्र संतान नसल्यामुळे हे राजदाम्पत्य नेहमी दुःखी असे. संतती प्राप्तीसाठी त्या उभयतांनी अनेक उपचार केले, व्रतवैकल्यादी उपाय केले, पण काहीही उपयोग झाला नाही. पुढे कृतवीर्याला सुखोभोगातही रुची राहिली नाही. कंटाळलेल्या त्या राजाने राज्याची धुरा प्रधानांकडे सोपवली आणि सुगंधा राणीला बरोबर घेऊन तो अरण्यात निघून गेला. ते दोघे तेथे वायुभक्षण करून आणि झाडावरची गळून पडलेली पाने खाऊन दृढतेने तपश्चर्या करू लागले. त्यामुळे त्यांची शरीरे सुकून गेली. ते दोघे मरणासन्न दिसू लागले. कृतवीर्य व सुगंधा यांची अवस्था पाहून नारदांना दया आली. ते त्वरेने स्वर्गलोकी गेले. तेथे त्यांनी कृतवीर्याच्या पित्याची भेट घेतली. त्याला सर्व हकीकत सांगितली. ते पुढे म्हणाले, राजा, पुत्र संतान नसल्यामुळे तुझा पुत्र आणि सून व्यथित आहेत. खडतर तपश्चर्येने ते दोघे मरणोन्मुख अवस्थेत आहेत. त्यांना पुत्र लाभ व्हावा म्हणून तूच काहीतरी प्रयत्न कर. ज्या योगे त्यांचाही जीव वाचेल व तुलाही गती मिळेल. त्यानंतर नारद यमलोकी गेले. तेथे भृशुंडी ऋषींचे माता पिता असह्य नरक यातना भोगत असल्याचे दिसले. त्यांची अवस्था पाहून नारदांना अतिशय वाईट वाटले. ते त्वरेने भृशुंडींच्या आश्रमात गेले. त्याला यमलोकीचा सर्व वृत्तांत सांगितला. आपले पितर दुःख भोगीत आहेत याचे त्यालाही वाईट वाटले. मग त्याने उजव्या तळहातावर पळीभर पाणी घेतले आणि म्हणाला, हे गजानना, तुझी माझ्यावर नेहमीच कृपादृष्टी राहिलेली आहे. माझी माता पितरे नरकामध्ये खितपत पडली आहेत. त्यांचा उद्धार व्हावा, त्यांना स्वर्गलोकी जाता यावे म्हणून मी संकष्टी चतुर्थी व्रताच्या 1 दिवसाच्या व्रताचे पुण्य अर्पण करीत आहे. त्या पुण्य प्रभावाने त्यांना सद्गती लाभो. भृशुंडीने ते संकल्पयुक्त जल गणेश मूर्तीच्या हातावर सोडले. त्यामुळे त्याच्या माता पितरांची यमयातनातून सुटका झाली व ते स्वर्गलोकी गेले. हे राजा, आता मी तुला कृतवीर्याच्या पित्याचा वृत्तांत सांगतो. नारदांकडून आपल्या पुत्राचा व सुनेचा वृत्तांत ऐकून त्याचे काळीज गलबलले. तो सत्यलोकी गेला व ब्रह्मदेवाला म्हणाला, हे विधाता, तुला नमस्कार असो. कृतवीर्य हा माझा पुत्र सुशील, सदाचारी आणि ईश्वर भक्त आहे, पण त्याला पुत्र सुख नाही. असे का? ब्रह्मदेव म्हणाले, हे राजा, तुझा पुत्र पूर्वजन्मी सोम नामक अंत्यज होता. तो वाटमाऱ्या करून, लोकांना लुबाडून व प्रसंगी हत्या करून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे. एके दिवशी त्याने 12 ब्राह्मणांना ठार केले. त्यांची सर्व चीज वस्तू लुबाडून ती प्रेते एका गुहेत लपवून ठेवली. त्या दिवशी माघ कृष्ण चतुर्थी होती. त्याने दिवसभर काहीही खाल्ले नाही. रात्री चंद्रोदयाच्या सुमारास लुटलेले धन घेऊन तो लपत छपत घरी आला. आपला पुत्र गणेश याला नावाने हाक मारून दरवाजा उघडण्यास सांगितले. चंद्रोदयानंतर स्नान करून त्याने परिवारासह भोजन केले. हे राजा, अशा प्रकारे
माघातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी त्या अंत्यजाकडून नकळत उपोषण, गजाननाचे नामस्मरण व चंद्रोदयानंतर भोजन हे सगळे व्रताचरण घडले. त्या पुण्यप्रभावाने या जन्मी तो राजकुळात जन्माला आला. त्याला राजवैभव प्राप्त झाले, पण हातून घडलेल्या ब्रह्महत्यांमुळे त्याला संततीचे सुख लाभले नाही. म्हणून त्याने संकष्टी चतुर्थीचे व्रताचरण करावे. या व्रतरूपी गणेश सेवेने त्याच्या पूर्वपातकांचा नाश होऊन त्याला पुत्र लाभ होईल. ते ऐकून कृतवीर्याच्या पित्यास परमानंद झाला. त्याने विधात्याकडून संकष्टी चतुर्थी व्रताचा विधी काय आहे, गणेश पूजन कसे करावे, दुर्वांचे महात्म्य काय, अंगारिका चतुर्थीचे महत्व व महात्म्य काय, या सर्व गोष्टी विनयपूर्वक जाणून घेतल्या. मग कृतवीर्याच्या स्वप्नात जाऊन त्याला संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्यास सांगितले. पित्याच्या आज्ञेनुसार कृतवीर्याने त्या व्रताचे मनोभावे आचरण केले. त्या व्रतपुण्याईने गणपतीची कृपा होऊन त्याला एक पराक्रमी पुत्र झाला. अध्याय क्रमांक 60. संकष्टी चतुर्थी व्रतविधी. इंद्र शूरसेनास म्हणाला, हे राजा, ज्या कोणाला गणपतीचे संकष्टी व्रत करायचे आहे त्याने ज्या दिवशी माघ वद्य चतुर्थी मंगळवारी येते त्या दिनी व्रतास संकल्पपूर्वक आरंभ करावा. त्या दिवशी सकाळी लवकर उठावे. शौच, मुखमार्जन, दंतधावन व स्नानादी नित्यकर्मे उरकून स्वस्थ असावे. गणपतीचे नामस्मरण करावे. मौन बाळगणे केव्हाही उत्तम. वादविवाद, निंदा, खोटे बोलणे, कटू शब्दांनी दुसऱ्याला दुखावणे, चिडचिड करणे आदी गोष्टी टाळाव्यात. दिवसभर उपोषण करावे. सायंकाळी तिळाचा किंवा आवळ्याचा कल्क लावून अभ्यंग स्नान करावे. धूत वस्त्रे नेसावी. भाळी गंध लावावे. एकांतात आसनावर बसून गणपतीच्या एकाक्षर, षडक्षर किंवा गणानां त्वा या वैदिक मंत्राचा एकाग्र चित्ताने घटका 2 घटका जप करावा. चौरंगावर वस्त्र अंथरून त्यावर गणपतीची मूर्ती किंवा तसबीर ठेवावी. चौरंगाभोवती रांगोळी काढावी. समई प्रदीप्त करावी. पूजेची उपकरणे व साहित्य जुळवून गणपतीची षोडशोपचारे पूजा करावी. त्याला उकडीचे किंवा माव्याचे मोदक, तिळाचे लाडू, करंज्या, घारगे अशा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. सुगंधी द्रव्ये, ऋतुकालानुसार उपलब्ध असलेली उत्तम फळे व तांबूल अर्पण करावा. जास्वंदीचे फूल व 21 दुर्वा अर्पण कराव्या. कापूर प्रदीप्त करून मनोभावे आरती करावी. त्यावेळी इतर देवतांच्याही आरत्या म्हणाव्यात. मंत्रपुष्प म्हणावे. देवाला साष्टांग नमस्कार करावा. चंद्रोदयानंतर चंद्रदर्शन घ्यावे. अतिथी समजून त्याची पूजा करावी. त्याला अर्ध्य दान द्यावे. घरात शिजवलेल्या पक्वान्नांचा गणपतीला महानैवेद्य दाखवावा. चंद्रालाही नैवेद्य दाखवावा. ब्राह्मणाकडून गणेश महात्म्यपर कथा ऐकावी. त्याला भोजन व दक्षिणा देऊन संतुष्ट करावे. गोग्रास द्यावा. मग परिवारासह आनंदाने भोजन करावे. गजाननाचे नामसंकीर्तन करावे. भजने म्हणावीत. अशा प्रकारे 1 वर्षभर संकष्टी व्रत केल्याने गणपतीची प्रसन्नता लाभून उत्तम आणि सद्गुणी पुत्राचा लाभ होतो. उपासकाने संकष्टी चतुर्थीचे व्रत करताना चैत्रामध्ये पंचगव्य, वैशाखात दुर्वांचा रस, ज्येष्ठात साजूक तूप, आषाढात मध, श्रावणात लाडू, भाद्रपदात दही, अश्विनात उपवास, कार्तिकात दूध, मार्गशीर्षात निराहार, पौषात गोमूत्रपान, माघामध्ये तीळ आणि फाल्गुन महिन्यात तूप साखर याप्रमाणे संकष्टीला तोच एक पदार्थ सेवन करावा. या उपासनेने सिद्धी लवकर प्राप्त होतात. अध्याय 61. मंगळाची कथा. अंगारिक चतुर्थी. इंद्र शूरसेनास म्हणाला, हे राजा, मंगळवारी येणाऱ्या कृष्ण चतुर्थीला अर्थात संकष्टी चतुर्थीला अंगारिका चतुर्थी असे म्हणतात. ही तिथी विशेष पुण्यप्रत मानली जाते. गणपतीने मंगळाला
तसे वरदानच दिले आहे. त्या मंगळाची कथा अशी आहे. शिप्रा नदीच्या काठी वसलेल्या अवंती नगरीत भरद्वाज ऋषींचा आश्रम होता. ते महान तपस्वी अग्निहोत्रादी नित्यकर्माचे निष्ठेने आचरण करीत असत. त्यांच्यापाशी राहून अनेक विद्यार्थी वेदविद्या शिकत असत. एके दिवशी ते ऋषी स्नानासाठी नदीवर गेले होते. तेथे स्वर्गलोकीची एक दिव्य अप्सरा जलक्रीडा करत होती. भिजलेल्या त्या सुंदर अप्सरेस पाहून भरद्वाज ऋषी कामपीडित झाले. त्यांचे तेज स्खलित झाले. खाली पडलेले ते वीर्य पृथ्वीने धारण केले. त्यापासून तिला लालबुंद तेजस्वी असा पुत्र झाला. त्याच्या कांतीचे सर्वांना मोठे आश्चर्य वाटत असे. 7व्या वर्षी त्याने आपल्या मातेकडे या संदर्भात विचारणा केली. तिने त्याला त्याचे जन्मरहस्य सांगितले. पितृभेटीसाठी आतुर झालेला पृथ्वीचा तो पुत्र भरद्वाजांकडे जाण्यास निघाला, तेव्हा तीही त्याच्या समवेत गेली. त्या दोघांनी भरद्वाजांची भेट घेतली. पृथ्वीने त्यांना आधीची सर्व घटना सांगून पुत्राला स्वीकार करण्याची विनंती केली. भरद्वाजांनी आपल्या तेजस्वी पुत्राला प्रेमाने जवळ घेतले. त्याला आपल्यापाशीच ठेवले. त्याचे पालन पोषण केले. यथावकाश त्याची मुंज केली. त्याला वेदविद्या शिकवली. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर त्याला गणेश मंत्राचा उपदेश केला. पितृ आज्ञेने तो नर्मदा तीरी गेला. तेथे अनुष्ठानास उपयुक्त असे एकांत स्थान शोधून तो तपश्चर्येस बसला. सहस्र वर्षे उलटून गेली तरी ते जपानुष्ठान चालूच होते. त्याची तपोनिष्ठा पाहून गणपती परमसंतुष्ट झाला. माघ वद्य चतुर्थीच्या दिवशी त्याने भरद्वाज पुत्रास प्रत्यक्ष दर्शन दिले व म्हणाला, वत्सा, तुझी तपश्चर्या पाहून मी फारच प्रसन्न झालो आहे. तरी इष्ट वरदान मागून घे. तो म्हणाला, देवा, तुझ्या दर्शनाने मी धन्य झालो आहे. तुझी माझ्यावर नित्य कृपादृष्टी राहो. मला स्वर्गलोकीचे अमृत प्यावयास मिळावे. माझी त्रिखंडात कीर्ती व्हावी आणि तू माझ्यावर प्रसन्न झालास ती ही माघ वद्य चतुर्थी तिथी लोकांना विशेष पुण्यफलदायी ठरावी अशी माझी प्रार्थना आहे. गणपतीने तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला. तो पुढे म्हणाला, हे भरद्वाज पुत्रा, मी तुला ग्रहमंडळात स्थान देत आहे. तू मंगळ या नावाने ओळखला जाशील. पृथ्वीचा पुत्र म्हणून तुला भौम म्हणतील. तुझी अंगकांती अंगारा समान लालबुंद असल्याने तू अंगारक म्हणून प्रसिद्ध होशील. त्याला आशीर्वाद देऊन गणपती अंतर्धान पावला. भरद्वाजांच्या त्या तपस्वी पुत्राने आपल्या तपश्चर्येच्या स्थानी एक भव्य मंदिर बांधले. त्यामध्ये दशभुजा गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली. त्याचे मंगलमूर्ती असे नामकरण केले. कालांतराने मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अंगारिक चतुर्थी म्हणण्याची प्रथा पडली. या दिनी उपोषण, गणेशपूजन व चंद्रोदयानंतर भोजन करावे. त्या योगे गणपतीची प्रसन्नता लाभून उपासकाचे मंगल होते. अध्याय 62. चंद्राला शाप. भृगु ऋषी सोमकांताला गणेश पुराण सांगत आहेत. ते म्हणाले, राजा, मी तुला कृतवीर्याची कथा यापूर्वीच सांगितली आहे. तो आपल्या पत्नीसह पुत्रप्राप्तीसाठी घोर तपश्चर्या करीत होता. त्यांची मरणासन्न अवस्था पाहून नारदांनी स्वर्गलोकी जाऊन त्याच्या पित्याला सर्व वृत्तांत सांगितला. त्याने ब्राह्मण देवापाशी जाऊन आपल्या पुत्राची कृतवीर्याची अवस्था कथन केली. ब्रह्मदेवाने त्याला कृतवीर्याचे पूर्वजन्म वृत्त सांगितले आणि त्याने संकष्टी चतुर्थी व्रतात करावे असे सुचवले. संकष्टी चतुर्थीला चंद्राचे दर्शन महत्वाचे असते असे सांगून त्याने त्या संदर्भातील एक घटना सांगितली. ब्रह्मदेव कृतवीर्याच्या पित्यास म्हणाला, की राजा, एके दिवशी मी शंकराच्या दर्शनासाठी कैलासावर गेलो होतो. योगायोगाने नारदांचेही तेथे आगमन झाले. त्यांनी एक अपूर्व फळ आणले होते. ते त्यांनी शंकराला दिले. ते फळ आपल्याला खावयास मिळावे म्हणून षडानन व गजानन शंकराच्या हाताला झोंबू लागले. त्यांचे भांडण पाहून शंकराने मला विचारले,
विधाता, हे फळ मी कोणाला देऊ? मी षडाननाचे नाव घेतले. हा पक्षपात गणपतीला सहन झाला नाही. तो माझ्यावर रागावला होता, पण त्यावेळी त्याने कोणतीही प्रतिक्रिया दाखवली नाही. मी सत्यलोकी परतलो. नेहमीप्रमाणे सृष्टिकार्यात मग्न झालो. एके दिवशी गणपतीने महाभयंकर रूपात प्रकट होऊन मला भयभीत केले. मी प्राणभयाने व्याकुळ होऊन थरथर कापू लागलो. माझी अवस्था पाहून चंद्राला मोठी मौज वाटली. त्याने गणपतीची देहयष्टी आणि त्याच्या तोंडाची चेष्टा केली. मग आपल्याच विनोदावर तो खदाखदा हसू लागला. ती कुचेष्टा गणपतीला असह्य झाली. त्याने संतापाने चंद्राला शाप दिला. "मूढा, मला पाहून तू हसलास? माझ्या स्वरूपाची तू निंदा केलीस? या प्रमादाबद्दल त्रिखंडात कोणीही तुझे तोंड बघणार नाही. जो कोणी तुझ्याकडे पाहील त्याला मोठे पातक लागेल." त्या शापवाणीचा तात्काळ प्रत्यय आला. चंद्राचे सुंदर मनोहर स्वरूप नष्ट होऊन तो हिडीस व कुरूप दिसू लागला. त्याचे सर्व तेजस लोपून गेले. लज्जा आणि नैराश्याने ग्रस्त झालेला चंद्र लपून बसला. या घटनेमुळे सृष्टीचक्रात मोठी बाधा उत्पन्न झाली. रात्र समयी गडद अंधार पडू लागला. तेव्हा सर्व देवांनी गणपतीची भेट घेतली. त्याच्यावर स्तुतिसुमने उधळली. चंद्राच्या वतीने क्षमा मागितली व त्याला उशाप द्यावा अशी विनंती केली. गणपतीचा राग शांत झाला. तो म्हणाला, "भाद्रपद शुद्ध चतुर्थीला माझा वार्षिकोत्सव साजरा केला जातो. त्या तिथीला जे कोणी चंद्राचे दर्शन घेतील त्याच्यावर मोठी संकटे येतील. एरवी त्याच्या दर्शनाने काहीही त्रास उद्भवणार नाही." गणपतीच्या आश्वासनाने देवांना मोठे समाधान वाटले. त्यांनी चंद्राची भेट घेऊन त्याला सर्व वर्तमान सांगितले. "तू एकाक्षर मंत्राचे अनुष्ठान करून गणपतीला प्रसन्न करून घे," असा सल्ला दिला. त्याच्या सांगण्यावरून चंद्र गंगेच्या दक्षिण तीरावर गेला. तेथे त्याने 12 वर्षे भक्तिभावाने गणपतीची आराधना केली. या सेवा भक्तीने संतुष्ट झालेल्या गणपतीने त्याला प्रत्यक्ष दर्शन दिले व म्हणाला, "हे रोहिणीपते, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला पूर्वस्वरूप प्राप्त होईल. संकष्टी चतुर्थीस तुझ्या दर्शनाशिवाय लोकांच्या व्रताची सांगता होणार नाही. प्रत्येक मासातील शुद्ध द्वितीयेस लोक श्रद्धेने तुझे दर्शन घेतील. तुझी एक कला मी भूषण म्हणून माझ्या मस्तकावर धारण करणार आहे. मात्र भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी तुझ्या दर्शनाबद्दल मी देवांपाशी जे विधान केले आहे त्यात काहीही बदल होणार नाही. त्या दिवशी तुझे दर्शन वर्ज्य मानले जाईल." त्या वरदानाने चंद्राला पूर्वीप्रमाणे तेज प्राप्त झाले. तो आल्हादक आणि मनोहर दिसू लागला. त्याने आपल्या तपश्चर्येच्या स्थानी मस्तकावर चंद्रकोर धारण केलेल्या गणेश मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली. ते स्थान सिद्धी क्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाले. दिलेल्या शब्दाप्रमाणे गणपतीने चंद्राची एक कला आपल्या भाळी धारण केली. त्यामुळे त्याला भालचंद्र असे नाव प्राप्त झाले. अध्याय क्रमांक 63 ते 70. दुर्वा महात्म्य, चंडालिका, वृषभ आणि गंधर्वाचा उद्धार. ब्रह्मदेवाने कृतवीर्याच्या पित्यास चंद्राची कथा सांगितली. तेव्हा त्याने जिज्ञासेने विचारले, "हे विधाता, गणपतीला दुर्वा अतिशय प्रिय का आहेत? त्यामागे काही इतिहास आहे काय?" ब्रह्मदेव म्हणाला, "हे राजा, फार पूर्वी दक्षिणेकडील जांबनगरात सुलभ नामक राजा राज्य करीत होते. तो न्याय, नीती व धर्माने वागणारा होता. समुद्रा ही त्याची पत्नी. ती सुशील आणि पतिव्रता स्त्री होती. एके दिवशी मधुसूदन नामक गरीब ब्राह्मण राजाकडे भिक्षा मागण्यासाठी गेला होता. त्याच्या अंगावरची फाटकी वस्त्रे पाहून राजाला हसू आले. तेव्हा ब्राह्मणाला राग आला. त्याने राजाला शाप दिला, "मी दीन, गरीब ब्राह्मण तुझ्यापाशी याचना करीत असताना माझ्याबद्दल तुझ्या मनात दया, करुणा आली नाही. मला बघून तू हसलास.
या तुझ्या मूर्खपणाबद्दल तू बैल होऊन शेतामध्ये नांगर ओढशील. ही घटना घडली तेव्हा समुद्रा राणी तेथेच होती. क्षुल्लक अपराधाबद्दल या ब्राह्मणाने आपल्या पतीला फार मोठी शिक्षा केली याचा तिला राग आला. तिनेही त्याला प्रतिशाप दिला. मूढा, राजाला शाप देताना संपूर्ण राज्य व्यवस्थेवर त्याचे किती दूरगामी परिणाम होतील याचा जराही विचार न करता तू शाप दिलास. या प्रमादाबद्दल तू गाढव होशील. ती शापवाणी ऐकून त्या विप्राला कमालीचा संताप आला. तो तिला म्हणाला, हे राणी, तू मला भिक्षा तर घातली नाहीस, उलट पतीची बाजू घेऊन मला शाप दिलास, म्हणून तूही दरिद्री चांडाळीन होशील. त्यानंतर सुलभ राजा वृषभ झाला, मधुसूदन गदर्भ झाला. समुद्रा राणी चांडाळाची कन्या म्हणून जन्मास आली. ती अभक्ष भक्षण करीत असे. एके दिवशी खूपच पाऊस पडला. सर्वत्र पाणीच पाणी झाले. चांडाळणीची झोपडी कोलमडली. सोसाट्याच्या वाऱ्याने छप्परही उडून गेले. आश्रय शोधण्यासाठी ती वणवण भटकू लागली. फिरत फिरत गावाबाहेरील गणपती मंदिरापाशी आली. तो भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा दिवस होता. गणपतीच्या पूजेसाठी भाविकांनी गर्दी केली होती. पावसाळी वातावरणामुळे हवेत गारवा होता. भिजलेल्या चंडालिकेला थंडी सहन होईना. तिने सुकलेल्या काट्याकुट्या जमवल्या, कुठून तरी गवत आणले आणि शेकोटी पेटवून ती अंग शेकू लागली. काही वेळाने अग्नी थंड होऊ लागलेला पाहून शेकोटीत थोडे गवत सारून ती फुंकर घालू लागली. त्या फुंकरीने उडालेला एक दुर्वांकूर गाभाऱ्यातील गणेश मूर्तीवर जाऊन पडला. इतक्यात शापित बैल व गाढव तेथे आले. ते चंडालिकाने जमवलेली हरळ खाऊ लागले. हरळ खाताना एकमेकांच्या तोंडातील चारा ओढू लागले. त्या खेचाखेचीत त्यांच्या मुखातून काही दुर्वा उडून गणपतीवर जाऊन पडल्या. अशा प्रकारे त्या तिघांकडून भाद्रपद शुद्ध चतुर्थीस दुर्वांकुरांनी नकळत गणेश पूजन घडले. या त्यांच्या अल्पसेवेने गणपतीला संतोष वाटला. रात्रसमयी कीर्तन संपल्यावर भक्तजन आपापल्या घरी गेले. काही दूरस्थ मंडळी सभा मंडपातच निद्राधीन झाली. तेव्हा काही खायला मिळेल या आशेने ती चांडाळे गाभाऱ्यात प्रवेशली व देवापुढील नैवेद्य खाऊ लागली. वृषभ व गंधर्वही तेथे आले. तेही हार व पाने खाऊ लागले. ते दोघे नैवेद्यात तोंड घालू लागले. तेव्हा चांडाळणीला राग आला. ती त्यांना काठीने बदडू लागली. त्या फटक्यांच्या आवाजाने निद्रिस्त मंडळी जागी झाले. गाभाऱ्यात चंडालिका व दोन पशूंना पाहून लोक काठ्या घेऊन धावले. त्यांचा मार चुकवण्यासाठी त्या तिघांनी बाहेर पळ काढला. या धावपळीत त्या तिघांनी मंदिराला उजव्या बाजूने एक प्रदक्षिणा घातली. विटाळ झाला म्हणून संतापलेल्या लोकांनी त्या तिघांना बेदम चोपले. मग त्यांनी स्नान केले. पहिली पूजा विसर्जित करून गणपतीची पुन्हा एकदा पूजा केली. मार खाल्लेली चांडाळीन व ते दोन पशु वेदनांनी तडफडत होते. त्यांची अवस्था पाहून गणपतीला करुणा आली. या तिघांनी आपल्याला दुर्वा वाहिल्या, आपला प्रसाद भक्षण केला व प्रदक्षिणाही घातली आहे. त्याच्यामुळेच आज आपल्याला दोनदा पूजा मिळाली. आपण या जड जीवांचा उद्धार केला पाहिजे असा विचार करून गणपतीने त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिले. त्यामुळे त्यांना दिव्य देह प्राप्त झाले. तेवढ्यात एक दैदिप्यमान विमान आले. त्यात गजाननाचे तेजस्वी गण होते. त्यांनी त्या तिघांना गणेशलोकी नेण्यासाठी सन्मानाने विमानात बसवले. ही घटना काही साधूजनांनी प्रत्यक्ष पाहिली. त्यांनी गणेशदूतांना विचारले, हे श्रेष्ठ गणांनो, चांडाळीन, गंधर्व आणि वृषभ यांना कोणत्या पुण्याईने तुम्ही दिव्य लोकी नेत आहात, ती सांगण्याची कृपा करा. गणेशदूत म्हणाले, या तिघांनी दुर्वा अर्पण केल्यामुळे आमचे स्वामी गणपती यांनी निजकृपेने त्यांचा उद्धार केला. दुर्वांचे महात्म्य फार थोर आहे. आम्ही तुम्हाला एक कथा सांगतो, म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण होईल. ही कथा पूर्वी ब्रह्मर्षी नारदांनी इंद्राला सांगितली होती.
स्थावर नावाचे एक नगर होते. तेथे कौंडिण्य नावाचा एक ऋषी राहत असे. आश्रया ही त्याची पत्नी. त्याच्या आश्रमानिकट एक सरोवर होते. त्यापाशी एक गणेश मंदिर होते. कौंडिण्य ऋषी नित्य नेमाने दुर्वा वाहून गणेश मूर्तीची भक्तिभावाने पूजा करीत असे. एके दिवशी आश्रयाने त्याला विचारले, स्वामी, तुम्ही गणपतीला रोज दुर्वा वाहता, यामागे काय कारण आहे? कौंडिण्य म्हणाले, प्रिये, दुर्वाचे महात्म्य फार थोर आहे. मी तुला त्याविषयी एक कथा सांगतो. ऐक. यमलोकात कसला तरी उत्सव होता. यमधर्माच्या निमंत्रणावरून देव, गंधर्व, श्रेष्ठ ऋषी आदी सर्व मंडळी त्याच्या सभेमध्ये जमली होती. तेथे मनोरंजनार्थ तिलोत्तमा अप्सरेचे नृत्य आयोजिले होते. नृत्य करताना तिच्या कमनीय देहाची होणारी हालचाल व तिचे मादक सौंदर्य पाहून यम कामप्रेरित झाला. त्याने तिच्याशी एकांतात अंगसंग केला. त्याच्यापासून तिला एक राक्षस पुत्र झाला. त्याच्या दृष्टीने सर्वत्र आगी लागल्या. हजारो जीवांचा संहार झाला. त्याच्या गर्जनांनी त्रिखंडाला हादरे बसू लागले. त्या यमपुत्राच्या रूपाने सृष्टीवर मोठे संकटच ओढवले होते. त्याचे निवारण करायचे तरी कसे, असा देवांना प्रश्न पडला. ते विष्णूला शरण गेले. विष्णूने त्यांना गणपतीकडे पाठवले. देवांनी गणेशलोकी जाऊन गणपतीची अपार स्तुती केली. त्या भयंकर दैत्याच्या उत्पाताची त्यांना कल्पना दिली होती आणि हे विघ्न निवारण करून जगाला वाचवावे अशी विनंती केली. गणपतीने त्या सर्वांना दिलासा दिला. अग्निरूप असा तो राक्षस अन्नलासूर आहे. मी बालरूपाने लवकरच त्याचा वध करतो. तुम्ही काळजी करू नका. तो असे बोलत असतानाच अनलासूर मोठमोठ्या गर्जना करीत तेथे आला. त्याला पाहून भयभीत झालेले देव दशदिशांना पांगले. तेव्हा संतापलेल्या गणपतीने बालरूप धारण करून अनलासुराला गिळून टाकले. त्यामुळे त्याच्या पोटात भयंकर आग पडली. त्याच्या सर्वांगाचा दाह होऊ लागला. तो पराक्रम पाहून सर्व देवांनी गणपतीचा जय जयकार केला. ते त्वरेने त्याच्यापाशी धावले. अनलासुराला पोटात दडपल्यामुळे गणपतीला फार त्रास होत आहे हे पाहून सर्वांनी त्याच्यावर अनेक प्रकारचे शीतलोपचार केले. इंद्राने त्याच्या मस्तकावर चंद्र ठेवला. विष्णूने शीतल कमळ दिले. वरुणाने त्याच्यावर थंड पाण्याने अभिषेक केला. शंकराने सहस्त्रफणी नाग त्याच्या स्थूल उदरावर बांधला. ब्रह्मदेवाने सिद्धी आणि बुद्धी या आपल्या 2 मानसकन्या त्याला अर्पण केल्या. त्या गणपतीला चौऱ्यांनी वारा घालू लागल्या, पण काहीही उपयोग झाला नाही. या उपचारांमुळे गणपती भालचंद्र, पद्मपाणी, व्यालबुद्धोदर, सिद्धिविनायक, बुद्धिदाता अशा नावांनी प्रसिद्ध झाला. त्यानंतर 88,000 ऋषींनी प्रत्येकी 21 दुर्वांची एक एक जोडी त्याच्या मस्तकावर वाहिली. त्या दुर्वांनी त्याच्या अंगातील दाह शोषून घेतला. त्यामुळे त्याला एकदम बरे वाटू लागले. तो शांत व स्वस्थ चित्त झाला. मग प्रसन्न होऊन ऋषीजनांना म्हणाला, यापुढे मला दुर्वा अतिशय प्रिय असतील. जो कोणी मला दुर्वा अर्पण करील त्याला सहस्र यागांचे, महादानांचे व तीर्थयात्रांचे पुण्य फळ मिळेल. त्यानंतर देवांनी गणपतीची स्तुती केली. काला नल प्रशमन या नावाने त्याचा गौरव केला. त्या सर्वांना आशीर्वाद देऊन बालरूपी गजानन अंतर्धान पावला. देवांनी त्या ठिकाणी एक मनोहर देवालय बांधून त्याच गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. तो गणेश विघ्नहर गणपती म्हणून प्रसिद्ध झाला. कौंडिन्य ऋषीने आपली पत्नी आश्रया हिला दुर्वांचे महात्म्य विशद करताना आणखी एक कथा सांगितली. तो म्हणाला, प्रिये, एके दिवशी ब्रह्मर्षी नारद गणपतीपाशी गेले. त्याने त्यांचे क्षेमकुशल विचारले व म्हणाला, हे मुने, आपले येथे कसे आगमन झाले? नारद म्हणाले, देवा,
मिथिलेचा राजा जनक मोठा उदार आहे असे मी ऐकले होते. त्यामागचे रहस्य जाणून घेण्यासाठी मी स्वतः त्याच्याकडे गेलो होतो. मी त्याच्या औदार्याचा गौरव केला व म्हणालो, राजा, तुझ्यावर गणपतीची कृपा आहे. तो तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करतो. तुझी कोठारे व कोशागारे भरून ठेवतो. म्हणूनच तू उदार हस्ते दानधर्म करू शकतोस असे मला वाटते. यावर तो म्हणाला, हे विधिसुता, मी ब्रह्मज्ञ आहे. मीच त्रैलोक्याचा स्वामी आहे. कर्ता, कारण, कर्म हे सर्व मीच आहे. म्हणून माझी कोठारे व खजिने नेहमी भरलेले असतात. देवा, तो असे काही बोलेल याची मला अपेक्षाच नव्हती. मी त्याला म्हणालो, जनका, हे तू काय बोलतो आहेस? या जगात एका ईश्वरा वाचून कोणीही मोठा नाही. हे तुझे दर्पोक्तियुक्त बोलणे मला अजिबात आवडलेले नाही. तुझा गर्व खोटा आहे हे लवकरच तुझ्या लक्षात येईल. देवा, त्यानंतर मी सरळ तुझ्याचकडे आलो. आता जनकाचा गर्व परिहार कसा करायचा ते तूच ठरव. त्यानंतर नारद वैकुंठास निघून गेले. काही दिवसांनी गणपती एका गरीब ब्राह्मणाच्या रूपाने जनकापाशी गेला व म्हणाला, राजा, मी भुकेलेला आहे. मला खाऊ घातलेस तर तुला शतयज्ञांचे पुण्य मिळेल. या ब्राह्मणाच्या रूपाने कोणीतरी देव आपली परीक्षा पाहण्यासाठी आलेला आहे हे जनकाच्या तात्काळ लक्षात आले. पण तो काहीही बोलला नाही. त्याने ब्राह्मणाला भोजनगृहात नेले व तेथील आचार्यांना त्या अतिथीला पोटभर जेवू घालण्यास सांगितले. त्या समयी हजारो माणसे जेवतील एवढे अन्न भोजनगृहात तयार होते. ब्राह्मण भोजनास बसला. आचारी वाढत गेले व तो खातच गेला. बघता बघता सर्व स्वयंपाक त्याने फस्त केला. ती त्याची अचाट लीला पाहून आचारी व कर्मचारी घाबरले. हा सर्व प्रकार त्यांनी राजाच्या कानावर घातला. ब्राह्मणाच्या रूपाने कोणीतरी राक्षसच आला असावा अशी शंकाही व्यक्त केली. तेव्हा भुकेल्या ब्राह्मणाला भोजन नाकारल्यास सत्वहानी होईल व दुष्कीर्ती पदरात पडेल असा विचार करून जनकाने त्या विप्राला वाढतच राहा असे आचार्यांना सांगितले. त्यानंतर राजकर्मचाऱ्यांनी कोठारातील सर्व अन्न त्या विप्रास शिजवून घातले, पण त्याची तृप्ती होईना. शेवटी सर्व नगरातील अन्नही शिजवून घातले, तरीही तो खायला मागतच राहिला. तेव्हा मात्र जनकाने त्या ब्राह्मणासम्मुख जाऊन दिलगिरी व्यक्त केली व लज्जेने मान खाली घालून उभा राहिला. तेव्हा विप्ररूप गणपतीने त्याच्या ऐश्वर्याचा व दातृत्वाचा धिक्कार केला व तेथून निघून गेला. मग तो त्रिशिर व विरोचना या दाम्पत्यांच्या घरी गेला. ते दोघे गणपतीचे परमभक्त होते. ब्राह्मण त्यांना म्हणाला, जनकाची दातृत्व कीर्ती फक्त कानांनीच ऐकावी. तो माझ्यासारख्या भुकेलेल्या ब्राह्मणाला पोटभर जेवूही घालू शकत नाही. राजाची ही तऱ्हा तर नगरजनांनी ची काय असेल? भक्तीने कोणी कणभर जरी दिले तरी मी संतुष्ट होतो, पण उद्दामपणाने कोणी मणभर जरी दिले तरी मला त्याचे कौतुक नाही. बाबांनो, मी भुकेलेला आहे. घरात काही खायला असेल तर द्या. त्रिशिराने त्या अतिथीला हात जोडले व विनम्रतेने म्हणाला, हे ब्राह्मण देवता, माझ्या घरात जेवढे अन्न होते ते मी राजाच्या अतिथीसाठी आधीच देऊन टाकले आहे. त्यामुळे तुम्हाला खाऊ घालण्यासाठी माझ्याकडे आत्ता काहीही नाही. मला क्षमा करा. पण हा, सकाळी गणेश पूजनासाठी मी काही दुर्वा आणल्या होत्या. त्यापैकी एक दुर्वांकुर शिल्लक आहे. तो मी तुम्हाला देतो. कृपा करून त्याचा स्वीकार करा. त्रिशिराच्या मधुर बोलण्याने विप्ररूप गणपतीला संतोष वाटला. त्याने ती दुर्वा आवडीने खाल्ली व तृप्तीचा ढेकर दिला. मग त्याने निजस्वरूपात प्रकट होऊन त्या दोघांना दर्शन दिले व म्हणाला, मी तुमच्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. तरी इष्ट वरदान मागून घ्या. तेव्हा त्रिशिर व विरोचना म्हणाले, देवा, तुझ्या दर्शनाने आम्ही धन्य झालो आहोत.
तू आमच्यावर प्रसन्न आहेस यातच सर्व आले. आणखी आम्हाला कसलीही अपेक्षा नाही. तथापि जन्मोजन्मी तुझीच भक्ती करता यावी एवढीच विनंती आहे. हे त्यांचे निस्वार्थ बोलणे ऐकून गणपतीला फारच समाधान वाटले. तथास्तु असा आशीर्वाद देऊन तो अंतर्धान पावला. ही कथा सांगून कौंडिण्य आपल्या पत्नीला म्हणाला, आश्रये, या सर्व दुसऱ्यांच्या अनुभूतीच्या कथा आहेत. त्यांच्यावर श्रद्धा ठेवून तसे आचरण केल्याने इतरांचेही कल्याण होते, पण स्वतःचा अनुभव केव्हाही श्रेष्ठच. म्हणून तू एक दुर्वा घेऊन इंद्राकडे जा व तिच्या भारा इतके सोने मागून आण. पतीच्या आज्ञेने आश्रया स्वर्गलोकी अमरावतीस गेली. तिने इंद्राला स्वतःचा परिचय दिला व आगमनाचा हेतू सांगितला. त्याने एक दूतासह तिला कुबेराकडे पाठवले. इंद्राच्या आज्ञेनुसार कुबेराने तिने आणलेल्या दुर्वेची तुला केली. ती दुर्वा एका पारड्यात ठेवून दुसऱ्या पारड्यात किंचित सोने टाकले, पण पारडे काही खाली जाईना. त्याने सोने वाढवीत नेले. असे करता करता स्वर्गलोकीचा सर्व कोशच रिकामा झाला. शेवटी कुबेर स्वतः त्या पारड्यात बसला, पण व्यर्थ. पारडे काही खाली जाईना. काय करावे कुबेराला मोठा प्रश्न पडला. त्याने इंद्राकडे जाऊन सर्व वर्तमान सांगितले. तेव्हा इंद्रांसहित तिथे उपस्थित असलेल्या हरिहरांनाही मोठे आश्चर्य वाटले. ते सर्वजण कुबेरासमावेत तुलास्थानी आले. इंद्र ऐरावतासह पारड्यात चढला. विष्णू आणि शंकरही चढले, पण छे, पारडे जागचे झाले ना. हतबल झालेल्या देवांनी कौंडिण्य ऋषीची भेट घेतली. त्याला विनम्र अभिवादन केले व म्हणाले, हे ऋषी श्रेष्ठा, तू फार थोर आहेस. दुर्वेचे महात्म्य आपल्या पत्नीला पटवून देण्यासाठी हा जो तू प्रयास केलेला आहेस, त्यावरून गणपतीला प्रेमभावाने अर्पण केलेल्या एका दुर्वांकुराची कशाशीही बरोबरी होऊ शकत नाही, हे आम्हाला प्रत्यक्ष कळून आले आहे. त्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. मग त्या सर्व देवांनी कौंडिण्याच्या आश्रमातील गणेश मूर्तीच्या दुर्वा अर्पण करून प्रेमपूर्वक पूजा केली आणि ते आपापल्या स्थानी परतले. चंडालिका, वृषभ आणि गंधर्व यांना गणेशलोकी नेण्यासाठी आलेल्या गणपतीच्या दिव्य गणांनी दुर्वांचे महात्म्य सांगणाऱ्या या कथा त्या पुण्यवान साधूजनांना कथन केल्या. तेव्हा त्या सर्वांना खूप आनंद झाला. त्यांनी स्नाने केले. गणेश चतुर्थीच्या त्या पुण्यदिनी गणपतीची भक्तिभावाने पूजा केली. त्यास दुर्वा वाहिल्या. त्यांच्या सेवेने प्रसन्न झालेल्या गणपतीने त्यांचाही उद्धार केला. दिव्य विमानात बसून ती सर्व मंडळी गणेश लोकी गेली. ब्रह्मदेवाने कृतवीर्याच्या पित्याला गणेश चतुर्थीचे व्रत कसे करावे, दुर्वांचे महात्म्य काय, या संदर्भात वरील प्रमाणे विवेचन केले. त्यामुळे त्या पित्याला मोठे समाधान वाटले. विधात्याचा निरोप घेऊन तो स्वर्गलोकी परतला. त्याने मरणासन्न अवस्थेत तपश्चर्या करणाऱ्या कृतवीर्याला स्वप्न दृष्टांत देऊन संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्यास सांगितले. त्या स्वप्नाने कृतवीर्यास जाग आली. त्याने अवतीभवती पाहिले. त्याला उशाशी संकष्टी चतुर्थी व्रताची एक हस्तलिखित पोथी सापडली. त्याला मोठे नवल वाटले. तपश्चर्येचे पारणे करून तो नगरात परतला. अत्री ऋषी हे त्याचे राजपुरोहित होते. त्याने त्यांच्याशी विचार विमर्श केला. अत्रींनी त्याला संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्यासंबंधी मार्गदर्शन केले. त्याला एकाक्षर मंत्राचा उपदेश केला. ते पुढे म्हणाले, राजा, गणपतीला दुर्वा वाहताना त्याच्या 21 नामांचा उच्चार करीत जा. ते नाममंत्र पुढील प्रमाणे आहेत. ओम गणाधिपाय नमः. ओम उमापुत्राय नमः. ओम अभयप्रदाय नमः. ओम एकदंताय नमः. ओम इभवक्त्राय नमः. ओम मूषकवाहनाय नमः. ओम विनायकाय नमः. ओम ईशपुत्राय नमः. ओम सर्वसिद्धिप्रदायकाय नमः.
ओम लंबोदराय नमः. ओम वक्रतुंडाय नमः. ओम अघनाशनाय नमः. ओम विघ्नसंहर्ताय नमः. ओम विश्ववंद्याय नमः. ओम अमरेश्वराय नमः. ओम गजवक्त्राय नमः. ओम नाग यज्ञोपवीतिने नमः. ओम भालचंद्राय नमः. ओम परशुधारिणे नमः. ओम विघ्नाधिपाय नमः. ओम सर्वविद्याप्रदाकाय नमः. हे राजा, याप्रमाणे नाममंत्रोच्चार करून गणरायाला 21 दुर्वा अर्पण केल्याने तो लवकरच प्रसन्न होऊन आपल्या भक्तांचे मनोरथ पूर्ण करतो. टीप: गणपतीचे संकष्टी व्रत केल्याने ऋतवीर्यास पुत्रलाभ झाला हे कथानक आधीच सांगितलेले आहे. येथे सत्र 5 समाप्त होत आहे.